माझा एक प्रश्न त्यांच्यासाठी जे मार्केटमध्ये 2-4 वर्ष आहेत किंवा ज्यांना इन्व्हेस्टमेंटचं थोडंफार नॉलेज आहे, हा प्रश्न त्यांच्यासाठी. मी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बाय केला कारण त्यात रिटर्न्स छान असतात. मोर दॅन 30% त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळतात. मग सांगा स्मॉल कॅपमध्ये 65% शेअर्स हे स्मॉल कॅपचेच असले पाहिजे असं बंधन सेबीने घालून दिलंय. त्या म्युच्युअल फंड मॅनेजरला स्मॉल कॅपचे 65% शेअर्स घ्यावे लागणार. हे शेअर्स घेतले. आता स्मॉल कॅपचा इंडेक्स वर गेला, शेअर्स वाढले. प्रॉफिट बुकिंग करायचं आहे. मी प्रॉफिट बुकिंग केलं सुद्धा. अर्थात प्रॉफिट बुकिंग करावंच लागतं. हे म्युच्युअल फंड आहेत. इथे असं नाही की शेअर घेतला आणि वर्षानुवर्ष ठेवून दिला. असं करता येत नाही. प्रॉफिट बुक केलं. आता माझ्याकडे कॅश आहे. कमीत कमी नाही, जास्तीत जास्त 30%च मी कॅश होल्ड करू शकतो. हा पण नियमच आहे सेबीचा. ओके. तर मी त्या पैशाचं करायचं काय? उरलेले पैसे मी गुंतवायचे नेमके कुठे? स्मॉल कॅप टॉपला असताना ते बाय करणं ही खूप मोठी चूक आहे. कारण ते स्मॉल कॅप आहेत. ते काही ब्लूचिप फंड नाहीये जे कुठेही बाय करा चालणारच आहेत. टॉपला तो बाय करणार, वाट बघणार का ह्या पैशांचं नेमकं करायचं काय? मला कमेंटमध्ये सांगा तुमचं नॉलेज किती आहे मलाही समजू द्या.